सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल 406 छोटे पूल नादुरुस्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। इंद्रायणी पुलावर झालेल्या अपघातानंतर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। पालकमंत्री नितेश राणे यांनी नादुरुस्त पुलाचा आढावा घेतलाय। सांगलीत विविध मागण्यांसाठी बांधकाम कामगारांनी ठिय्या आंदोलन केलंय। राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाकडून धरणं आंदोलन करण्यात येत आहे। इस्लामपूर ते सांगली असा 40 किलोमीटरचा पाईप मोर्चा काढत कामगारांनी आंदोलन केलेलं आहे। कल्याण डोंबिवलीत पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी सखल भागात 22 सेक्शन पंप लावण्यात आलेले। या ठिकाणी पाणी साचल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, त्यामुळे नागरिकांना मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागते। यामुळे सेक्शन पंप बसवण्यात आलेले आहेत। अकोला जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ मिळावा यासाठी शिक्षण विभागाकडून 8,47,000 पुस्तकं प्राप्त झाली आहेत। या पुस्तकांचं तालुका स्तरावर वितरण सुरू झालंय। आता सर्व शाळांमध्ये पुस्तक वितरणाचं काम अंतिम टप्प्यात आलंय। नवी मुंबईत राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेतर्फे उपप्रादेशिक परिवहन विभागाविरोधात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणाऱ्या ट्रकचा परवाना रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। प्रसिद्ध सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव यांनी बेलापूर रेल्वे स्टेशन इथं एकदिवसीय अमरेला पेंटिंग कार्यशाळेचं आयोजन केलं। राज्यात सगळीकडे पाऊस पडतोय, या निमित्तानं आपल्या छत्रीवर विविध रंग पसरवून आपली छत्री देखील रंगीबेरंगी करण्याची संधी नागरिकांना मिळाली। यावेळी अच्युत पालव यांनी देखील छत्रीवर आपली रंगीत कला सादर केली। अकलूजचे डॉक्टर धवलसिंग मोहिते पाटील यांच्या बलराज अश्वांचं आज देहूकडे प्रस्थान झालं। आषाढी वारीसाठी उद्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात हा अश्व सहभागी होणार आहे। मोहिते पाटील कुटुंबानं बलराज अश्वाची विधिवत पूजा केली, त्याला साज चढवला आणि त्यानंतर वाजत गाजत देहूकडे प्रस्थान झालं। मुंबईच्या धारावीच्या टी जंक्शन नाले सफाई पूर्ण झाली, मात्र या नाल्यांमध्ये औद्योगिक कचरा मोठ्या प्रमाणावर टाकल्याचं आढळून आलंय। यामध्ये नाले तुंबण्याचा धोका निर्माण होत असून शहरात पाणी साचण्याची समस्या वाढते। याची गंभीर दखल घेत पालिका प्रशासनानं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। जळगाव जिल्ह्यातील रिंगणगावमध्ये एका 14 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली आहे। तेजस महाजन असं मृत मुलाचं नाव आहे। तर रिंगणगाव येथील बाजारातून तो काल बेपत्ता झालेला होता। आज सकाळी त्याचा मृतदेह खर्ची रोडवर आढळून आलाय। या प्रकरणी पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतले, तर पुढील तपास पोलीस करतायत। नवी मुंबई महापालिका भरतीसाठी 15 जुलैपासून ऑनलाईन परीक्षा होणार आहे। 21 जुलैपर्यंत ती चालणार आहे। नवी मुंबई महापालिकेनं 368 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे। यासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून 84,000पेक्षा जास्त उमेदवारांचे अर्ज आले। शिक्षण मंत्री दादा भुसेंनी बागलाण तालुक्यातील डोलबारे इथल्या शाळेला सरप्राईज व्हिजिट केली आहे। यावेळी शाळेत एक शिक्षक गैरहजर असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। तसंच शाळेत पटसंख्या तब्बल 195 असताना पहिल्या दिवशी केवळ 30च विद्यार्थी उपस्थित असल्याची धक्कादायक बाब समोर आली। दरम्यान संतापलेल्या मंत्री भुसे यांनी तात्काळ याबाबत अहवाल सादर करून चौकशीचे आदेश दिले। नाशिकमध्ये शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या घरासमोरच शाळा भरल्याचं पाहायला मिळालं। फी वाढी विरोधात विद्यार्थी आणि पालकांनी भुसे यांच्या घरासमोर आंदोलन केलं। या संदर्भात पालकांनी शेकडो निवेदनं दिली, मात्र याची दखल न घेतल्यानं विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले असा आरोप आंदोलक पालकांनी केला। पुण्यातील सर्व शाळांच्या बसमध्ये आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं अनिवार्य करण्यात आले। 6 वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी महिला सहकारी असणंही बंधनकारक केले। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार परिवहन विभाग अंमलबजावणी करणार आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बसेसना फिटनेस प्रमाणपत्र नाकारलं जाईल। पहिल्या वर्षाच्या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला मुदतवाढ देण्यात आली आहे। 26 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील। यासाठी सोमवारपर्यंत 1,28,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, तर यापैकी 1,10,000 विद्यार्थ्यांनी शुल्क भरणा करून अर्ज सादर केले। नांदेडमधील दरेगाव ते डोणगाव मार्गावर जीवघेणे खड्डे पडले, त्यामुळे वाहनधारक जीव मुठीत घेऊन प्रवास करतात। याविरोधात काँग्रेसकडून मुदखेड तालुक्यात आंदोलन करण्यात आलं। यावेळी रस्त्यातील खड्ड्यात झाडं लावून निषेध व्यक्त करण्यात आला। संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात एका विधवा महिलेच्या घरकुलाची फाईल मंजूर होत नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन केलं। थेट उपविभागीय कार्यालयातच आंदोलन करत निषेध व्यक्त केला। धुळे शहरात हलका पाऊस झाला तरी बत्ती गुल होते। याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं वीज वितरण कंपनी विरोधात आंदोलन केले। यावेळी शिवसेनेनं 11 उपाययोजना सुचवल्या। दरम्यान या उपाययोजनांवर येणाऱ्या 15 दिवसात योग्य ती कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला।
यवतमाळ शहरातील नागरिक समस्यांबाबत शहर काँग्रेस कमिटी आक्रमक झाली आहे। पदाधिकाऱ्यांनी नगर परिषद कार्यालयात धडक देऊन विविध मागण्यांचं निवेदन दिलं। या समस्यांवर त्वरित उपाययोजना करावी, अन्यथा रस्त्यावर उतरून लढा देऊ असा इशारा देण्यात आलेला। येवला, राजापूर, ममदापूर या गावांच्या पंचक्रोशीत रानडुकरांनी धुमाकूळ घातला। या विरोधात शेतकरी आक्रमक झाले। शेतकऱ्यांनी येवला नांदगाव महामार्गावर राजापूर इथं रास्ता रोको आंदोलन केलं। 2 तास चाललेल्या आंदोलनात दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या। संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगरमधून मार्गक्रमण करते। पुढील 2 दिवस ही पालखी नगर जिल्ह्यात असणार आहे। त्यानंतर संगमनेर तालुक्यातील पारेगावात आज मुक्काम केल्यानंतर पालखी पुढील प्रवासासाठी रवाना झाली। मावळमध्ये संत तुकाराम महाराज 340वा आषाढी वारी पालखी रथाच्या बैलजोडीचं जंगी स्वागत झालंय। 3 बैलजोड्यांची देहू मुख्य प्रवेशद्वारापासून मुख्य मंदिरातील महाद्वार चौकादरम्यान फटाके वाजवत जंगी मिरवणूक काढण्यात आली। देहू संस्थाननं यंदा प्रथमच 3 बैलजोड्या खरेदी केल्या। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा उद्या पार पडणार आहे। यासाठी संपूर्ण देहू नगरी सज्ज झाली। सोहळ्याआधी पहाटे विठ्ठल रुक्मिणीचा अभिषेक पूजा आरती पार पडल्यानंतर तुकोबांच्या शिळा मंदिरात अभिषेक पूजा पार पडणार आहे। त्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे। पुण्यात संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त पीएमसी प्रशासनानं भाविकांसाठी 312 बसगाड्यांचं नियोजन केलं। 1300हून अधिक फेऱ्या होणार आहेत, तर देहू आळंदी मार्गावर 23 विशेष बस धावणार आहेत। पुण्यात पुन्हा एकदा ढोल ताशाचा गजर घुमणार आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल ताशा वादकांकडून पुण्यनगरीत सरावाला सुरुवात झाली आहे। पुण्यातील सर्वात जुन्या नाद ब्रह्मा ढोल ताशा ध्वजपथकाचा वाद्यपूजन सोहळा पार पडला। जगद्गुरू संत तुकोबारायांचे गुरु संत चैतन्य महाराज यांच्या दिंडी सोहळ्याचं ओतूरमधून प्रस्थान झाले। हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे। वारीत सहभागी होण्यासाठी राज्यभरातील भाविक या दिंडीत सामील होत आहेत। या गावातून तब्बल 2.5 ते 3,000 वारकऱ्यांना घेऊन स्वतंत्र रेल्वे पंढरपूरकडे रवाना झाली आहे। तर मंत्री गुलाबराव पाटलांनी हिरवा झेंडा दिल्यानंतर रेल्वे पंढरपूरला निघाली। यावेळी गुलाबराव पाटलांनी वारकऱ्यांसोबत टाळ मृदंग वाजवला। त्यानंतर फुगडी खेळायचा आनंद लुटलाय। हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेल्या अमरावतीच्या गणोरी इथल्या संत मोहम्मद खान महाराजांची पालखी हिंगोलीतून परभणी मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान झाली। आषाढी वारी निमित्तानं गेल्या 18 वर्षापासून मोहम्मद महाराजांची पालखी पंढरपूरला जाते। यावेळी हिंगोलीकरांकडून पालखीचं जोरदार स्वागत करण्यात आलं। पीओपी गणेश मूर्तीवरील उच्च न्यायालयानं उठवलेल्या बंदीमुळे गणेश मूर्तिकारांमध्ये पुन्हा उत्साहाचं वातावरण आहे। पालिकेनं आतापर्यंत 581हून अधिक गणेश मूर्तिकारांना मंडप परवानगी दिलेली आहे। ऑनलाईन मंडप परवानगी प्रक्रियेमुळे त्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे। बीडच्या परळी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील सरस्वती नदीच्या पुलाचं काम रखडले। 2 वर्षापासून काम रखडल्यानं याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो। आषाढी एकादशीसाठी विदर्भातून पंढरपूरला जाणाऱ्या 100वर दिंड्या याच महामार्गावरून जात असतात। कोलकातामध्ये विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला येणाऱ्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। तांत्रिक बिघाडामुळे कोलकातामध्ये हे विमान उतरलं। एअर इंडियाचं अहमदाबाद लंडन विमान रद्द करण्यात आले। तांत्रिक बिघाड आढळल्यानं एअर इंडियाच्या AI 1559 विमानाचं उड्डाण रद्द केल्याची माहिती आहे। त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते। त्यात एअर इंडियाकडून कोणतीही ठोस माहिती मिळत नसल्यानं प्रवासी संताप व्यक्त करतात। कोलकातामध्ये विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले। तांत्रिक बिघाडामुळे एअर इंडियाच्या ड्रीमलाइनर विमानाला अपघात झाल्यानंतर सर्व बोईंग 787 विमानांची सखोल तांत्रिक तपासणी करण्याचे निर्देश DGCAनं दिलेले होते। आतापर्यंत 33 बोईंग विमानांपैकी 22 विमानांची चाचणी पूर्ण झाली। लवकरच 11 विमानांची चाचणी पूर्ण होणार असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलंय। 2011 नंतर तब्बल 16 वर्षांनी नवी जनगणना होणार आहे। यासाठी 35 लाख कर्मचारी जनगणनेचं काम करतील। नागरिकांनाही स्वयं नोंदणी करता येणार आहे। तर ही जनगणना 2027 मध्ये होणार आहे। वर्सोवा घाटकोपर मेट्रो 1 मार्गिकेवर आता घाटकोपर ते अंधेरी शटल सेवा बंद करून त्याऐवजी संपूर्ण मार्गावर गाडी चालवण्याचा निर्णय मुंबई मेट्रो 1 प्रायव्हेट लिमिटेडनं घेतलाय। त्यामुळे आता मेट्रोच्या फेऱ्या वाढल्यात। गर्दीच्या वेळी दर 3 मिनिटं 20 सेकंदांनी मेट्रो धावणार असून त्यातून मेट्रोच्या 452 फेऱ्या होणार आहेत।
वाशिम जिल्ह्यात रेशन धारकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य आहे, मात्र 2,53,000 लाभार्थ्यांनी अद्यापही ई-केवायसी पूर्ण केलेली नाही। याबाबत प्रशासनाने अंतिम इशारा दिला असून अंतिम मदतीनंतर ई-केवायसी न केलेल्यांना अन्नधान्य वितरण बंद करण्यात येईल। पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेकडून 80 पेक्षा जास्त गाड्या धावणार आहेत। सोलापूरसह इतर राज्यातील भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून सेवा देण्यात येते। पुणे, नागपूर, अमरावती, कलबुर्गी, भुसावळ अशा अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावरून रेल्वे धावणार आहेत। येत्या 1 तारखेपासून संभाजीनगर, हैदराबाद सकाळची विमानसेवा बंद होणार आहे। गेल्या काही दिवसातील संभाजीनगरमधून इतर शहरात जाणारे 5वे विमान बंद होईल। आता फक्त आठवड्यातील 3 दिवस गोव्याची विमानसेवा सुरू राहणार आहे। नाशिकमधील ओझर विमानतळावर नवीन धावपट्टी तयार केली जाणार आहे। 343 कोटींचा निधी यासाठी मंजूर करण्यात आलाय। उड्डाण क्षमता वाढवण्यासाठी अस्तित्वात असलेल्या धावपट्टीच्या समांतर नवीन धावपट्टी बांधली जाईल। 2 वर्षात काम पूर्ण केलं जाणार। राज्यातील 23 लाख वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचं काम पूर्ण झालंय, तर उर्वरित वाहनांवर HSRP बसवण्यासाठी 30 जून ही अंतिम मुदत असल्यानं ती वाहनांवर बसवण्यासाठी केवळ 2 आठवड्यांचा कालावधी वाहनधारकांकडे आहे। अशात मुदतवाढ मिळणार असल्याचे संकेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले। मुंबईकरांसाठी आता वॉटर मेट्रो येणार आहे। या वॉटर मेट्रोचं काम लवकरच सुरू होईल। त्यासाठी 3 महिन्यात आराखडा सादर करण्याचे आदेश मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणेंनी दिले। कोलकातामध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले। सॅन फ्रान्सिस्को गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड नगरपंचायतीनं अतिक्रमित दुकानांवर बुलडोझर चालवला। पलकोटा पुलाच्या बाजूने मुख्य चौकापर्यंतच्या दुकानांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, मात्र दुकानदारांनी अतिक्रमण न हटवल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। भंडाऱ्यात अवैध वाळू चोरट्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे। चोरट्यांकडून 1,82 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय, तर 6 टिप्पर आणि 1 ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले। ही कारवाई तुमसर, करडी, पवनी, साकोली पोलिसांच्या हद्दीत करण्यात आली आहे। अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू झालेल्या मैथिली पाटीलचं पार्थिव आज तिच्या गावात आणण्यात आलं। पोलीस बंदोबस्तात हे पार्थिव आणण्यात आलं। त्यानंतर अंत्यदर्शनासाठी तयारी सुरू झाली आहे। आदिवासी विकास विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्याच्या निर्णयाला शिवसेनेचे आमदार आमोशा पाडवींनी विरोध केलाय। आमोशा पाडवी येत्या अधिवेशनात हा मुद्दा मांडणार आहेत। तर लाडकी बहीण योजनेचा आदिवासी महिलांना फायदा होतोय, मात्र निधी वळवल्यास आदिवासी विकासावर परिणाम होईल, त्यामुळे हा निधी वळवू नये अशी मागणी आमोशा पाडवींनी केली आहे। कारखानदारी हे कुटुंब चालवण्याचं साधन म्हणून अलीकडे काहींनी बघितलं, त्यामुळे सहकार बदनाम झालाय अशी टीका ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी केली। या माध्यमातून गोरे यांनी नाव न घेता पवार कुटुंबाला लक्ष्य केल्याची चर्चा आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात FTFची प्रतिक्रिया समोर आली आहे। FTFनं 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला। तसंच दहशतवादी समर्थकांमध्ये पैशांशिवाय आणि पैशाच्या हस्तांतरणाच्या साधनांशिवाय हे हल्ले होऊ शकत नाहीत असं त्यांनी म्हटलंय। कोल्हापूर महापालिका हद्दवाढी विरोधी कृती समितीनं आज गाव बंद आंदोलन पुकारलं। कोल्हापूर शहराभोवती असणाऱ्या 20 गावांनी हे गाव बंद आंदोलन पुकारलं असून कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर शहरात येणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली आहे। दिवसभर गावातील व्यवहार बंद ठेवून ग्रामस्थांनी गाव बंद आंदोलनात सहभाग होण्याचा निर्णय घेतला। पुण्यातील प्रत्येक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। गेल्या काही दिवसांपासून ही समस्या अधिक तीव्र झाली आहे। कार्यालयीन वेळेनंतरची गर्दी, पर्यायी मार्गाची कमतरता आणि नियोजनाचा अभाव यामुळे वाहतूक कोंडी होते। दरम्यान प्रशासनानं लवकरच उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली। चंद्रपूर जिल्ह्यात वर्षा सहलीच्या ठिकाणी खबरदारी घेण्यात येते। नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलाव आणि चिमूर तालुक्यातील मुक्ताई धबधबा या ठिकाणी पाऊस कोसळतात प्रचंड गर्दी होते, त्यामुळे ऑगस्ट महिन्यापर्यंत पर्यटन स्थळ बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले। रत्नागिरीच्या कशेडी घाटातील बोगद्याला पुन्हा गळती लागली। पावसामुळे बोगद्यात अनेक ठिकाणी पाणी गळतंय। गेल्या पावसाळ्यातही बोगद्याला गळती लागली होती, त्यामुळे कशेडी बोगद्याच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा फटका कोलाड इथल्या एसटी प्रवाशांना बसतो। इथे सध्या उड्डाण पुलाचं काम सुरू आहे, मात्र बांधकाम ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या नियोजन शून्य कामामुळे रस्त्यावर पावसाचं पाणी साचलंय। एसटी बस थांब्याच्या भागात चिखल झालाय, तर त्याचा त्रास खास करून महिला प्रवासी आणि विद्यार्थ्यांना होतो। पंढरपूरचा विकास व्हावा यासाठी पंढरपूर कॉरिडॉरचा निर्णय घेण्यात आला। या संदर्भात
पंढरपूरमधील व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू आहे, तर 80-85 व्यापाऱ्यांनी या कॉरिडॉरला संमती दर्शवल्याचं पालकमंत्री जयकुमार गोरेंनी सांगितलं। तर सर्वांना विश्वासात घेऊनच कॉरिडॉरचं काम केलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। विराच्या सहकार नगरात काल रात्री अचानक दुकानाचा स्लॅब कोसळला। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। या इमारतीचं दुरुस्तीचं काम सुरू होतं त्यावेळी हा अपघात झाला। त्यामुळे पुन्हा वसई विरार शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न निर्माण झालाय। अमरावतीत महावितरण कार्यालयात आग लागली। महावितरणाच्या वलगाव उपकेंद्रात घुसून दोघांनी टेबल खुर्चीवर पेट्रोल टाकून ती पेटवल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यानं 2 तरुणांनी हे कृत्य केले। तसंच सहाय्यक अभियंत्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांनाही जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली। चंद्रपूरच्या चिमूर आणि नागभीड तालुक्यांमध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीनं आपत्ती काळात काय करावं याचं प्रशिक्षण देण्यात आलं। यामध्ये शोध मोहीम, CPR, बचाव कार्य यांचं प्रशिक्षण देण्यात आलं। लातूर निलंगा मार्गावरील लामजणा इथं पाठी वृद्धावर तिघांनी हल्ला करून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढला। या प्रकरणी किल्लारी पोलिसांनी तिघांना अटक केली। त्यांच्याकडून 80,000चा मुद्देमाल जप्त केला। अहिल्यानगरमध्ये 5 दरोडेखोरांना जेरबंद करण्यात आले। तर या दरोडेखोरांनी घरावर दरोडा टाकून एका दाम्पत्याला मारहाण केली। कारवाईत 5 दरोडेखोरांकडून 3 लाखांचा मुद्देमाल जप्त केला।